तर अजित पवारांना 7 तारखेला जनता उत्तर देईल अशी टीका रोहित पवार यांनी केलेली आहे। मोदींना उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भीती असल्याचं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय। खरं तर विरोधकांकडून सुद्धा जोरदार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अनेक वेळेस तुमच्यावर तुमच्या परिवारावर टीका होत्या। काल जो महिला मेळावा झाला त्यावरून देखील टीका होत्या की पवार घराण्याच्या एवढ्या महिला एकाच मंचावर। असं कोण टीका करतंय? दादा म्हणतायत सारखं की मनगटात माझ्याही जोर आहे, वेळ येऊ द्या मग दाखवतो, तुम्ही माझ्या घरचे। वेळ 7 तारखेला आहे, तुम्ही तुमची ताकद लावा। आम्ही सामान्य कार्यकर्ते तसं स्वाभिमानी लोकांच्या हिमतीवर पवार साहेबांची ताकद काय या इलेक्शन मध्ये दाखवून देऊ। महादेव जानकर होते दादा बारामतीत, त्यांनी म्हणले की बहिणीने किती दिवस तरी भावाच्या घरी राहायचं, आपापल्या सासरी निघून जाऊ। कितपत योग्य वाटतं महादेव जानकरांची टीका? आत्ताच त्यांचं इलेक्शन झालेलं आहे, त्यामुळे ते वेगळ्या मूड मध्ये असतील, त्याच्यावर मी काय वक्तव्य करणार नाही। पण लोकांना काय करायचं हे माहिती आहे, त्यामुळे या नेत्यांनी कोणाला काय सांगू नये काय करायचं। पुरोगामी विचाराचा हा महाराष्ट्र आहे आणि लोकच निर्णय योग्य तो घेतील। उद्धव ठाकरे जर मदत लागली तर पहिला माणूस मी असेल। उद्धव ठाकरे आजारात देखील मदत केली असं मोदींनी म्हटलं। त्याचा अर्थ उद्धव ठाकरे साहेब आणि पवार साहेब या दोघांना मोदी साहेब खूपच घाबरले असं कुठेतरी दिसतं। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, दौंड, वरवणी।